नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महायुती सरकारच्या 100व्या दिवसाला पहिली विकेट पडली आहे. धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. फडणवीस यांना अखेर हृदयावर दगड ठेवून का होईना पण हा निर्णय घ्यावा लागलाच. या निर्णयाची खरी अपेक्षा अजित पवार यांच्याकडून होती, मात्र फडणवीस यांनी अखेरीस पुढाकार घेतला. यावेळी त्यांना एकाच वेळेला दोन घनिष्ठ मित्रांना नाराज करावं लागलं आहे. मुंडे आणि अजित पवार हा निर्णय कसाबसा गिळून तूर्त शांत बसलेले आहेत. राज्याच्या राजकारणातल्या एका भयावह निर्घृण हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या लोकांच्या समर्थनात येणं हे धनंजय मुंडेंना महागात पडलंय. या राजीनाम्यावरून पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं तर सगळे चक्रावलेत. पंकजा यांना नक्की काय सुचवायचंय याबरोबरच सवाल हा सुद्धा आहे की भविष्यात या दोन्ही मुंडेंचं काय होणार आहे. राजीनामा दिला असला तरी पण धनंजय मुंडे यांच्या भोवतीचं आव्हान मिटलेलं नाही. संतोष देशमुख, सुरेश धस, पंकजा मुंडे आणि करुणा शर्मा मुंडे अशी वेगवेगळ्या प्रकारची पात्र त्यांच्या आयुष्यात आता फेर धरून आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे राजकीय दृष्ट्या पण पिछाडीवर गेलेत. सुरेश धस यांनी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे यांना मोठं आणि कडवं आव्हान उभं केलेलं आहे. पंकजा मुंडे यांनी घरातल्या घरातच धनंजय मुंडेंच्या समोर वेगळं आव्हान उभं केलंय हे सांगायला आणखी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. तर घरातलंच एक आणखी आव्हान धनंजय मुंडेंच्या समोर आहे, ते आहे करुणा शर्मा मुंडे यांचं. या सर्व व्यक्तींच्या मुळे आजच्या घडीला धनंजय मुंडेंचे ग्रह फिरले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संतोष देशमुख यांच्यामुळे राजकीय करिअर जवळपास गोत्यात आलंय, किंबहुना ते संपलंय असं म्हटलं तर ते धाडसी विधान नसेल. सुरेश धस यांच्यामुळे जिल्ह्यातल्या वर्चस्वाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह धनंजय मुंडेंच्या निमित्तानं उपस्थित झालंय. पंकजा मुंडे भविष्यात कितपत साथ देतील हे कुणीही सांगू शकत नाही. आणि करुणा शर्मा मुंडे यांनी तर धनंजय मुंडेंना संपवण्याचा विडा उचललाय. घर फिरलं की घराचे वासे फिरतात, त्याचप्रमाणे मुंडेंचे ग्रह फिरले आहेत.